नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मऊसूत जाळीदार दहीवडा कसा बनवायचा ते बघूया। अगदी कमी वेळात कापसापेक्षा मऊ जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारे दहीवडे बनवण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहे। या टिप्समुळे तयार होणारे दहीवडे अगदीच परफेक्ट तयार होणार। तर छान असे जाळीदार दहीवडे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 3 ते 4 तासासाठी भिजत घातलेली होती। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घालू शकता। डाळ व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे। नखाने असं तोडून बघितलं तर डाळ सहज तुटल्या जाते। तर ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकून वाटून घेणार आहोत। याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे। तर बघा, डाळ अशी छान बारीक वाटल्या गेलेली आहे। दहीवडे करण्यासाठी डाळ अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे। वाटून घेतलेली डाळीची पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने सगळी डाळ आपण वाटून घेणार आहोत। डाळ वाटून घेताना थोडं थोडं पाणी टाकून डाळ वाटून घ्यायची आहे, म्हणजे डाळ व्यवस्थित वाटल्या जाईल। सगळी डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे। बघा, छान अशी एकसारखी वाटल्या गेली आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा जिरे टाकूया आणि थोडं आलं किसून घालायचं आहे। यामुळे दहीवड्याला छान टेस्ट येणार। तसेच चिमूटभर सोडा टाकूया, यामुळे दहीवडे छान जाळीदार तयार होतील। सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शननी फिरवून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं आपण व्यवस्थित फेटून घेऊया। असं छान फेटून घेतल्यामुळे मिश्रण छान फ्लफी होतं। आता एका वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात थोडं बॅटर घाला आणि बघा, बॅटर अगदीच वर तरंगत आहे, म्हणजे आपले बॅटर अगदीच हलकं झालेलं आहे आणि तयार होणारे दहीवडे सुद्धा आपले असे छान हलके होणार आहेत। आता वडे तळून घेण्यासाठी तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मीडियम गरम असावं। जास्त गरम असेल तर वड्यांचा रंग लगेच बदलते आणि ते आतून कच्चे राहतात। तर हात थोडा पाण्याने ओला करायचा आणि तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे आहे। ओल्या हाताने वडे सोडल्यास हाताला मिश्रण चिकटत नाही आणि वड्यांना आकार सुद्धा छान येतो। तेलात वडे सोडून झाले की लगेच ते झाऱ्याने किंवा चमच्याने हलवू नका, नाहीतर ते झाऱ्याला चिकटतील। 1 मिनिटानंतरच आपण वडे पलटवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच संपूर्ण वडे आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे वडे व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जातील। हलक्याशा गोल्डन रंगावर तळून झाले की वडे आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचे। वड्यांचं तेल झारून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे बाकी सुद्धा वडे आपण तळून घेऊया। मिश्रण हातात घेण्या अगोदरच आपल्याला हात ओला करायचा आहे आणि वडे तेलात सोडून घ्यायचे। दोन्ही बाजूंनी वडे आपल्याला गोल्डन रंगावर येतपर्यंत तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित वडे तळल्या जाते। वडे तळून घेत असताना घाई करायची नाही। वडे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जाईल अशा पद्धतीने आपल्याला मीडियम फ्लेमवरच ते तळून घ्यायचे आहेत। वडे आपले तळून झालेले आहेत। संपूर्ण वडे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत। बघा, किती छान सॉफ्ट स्पॉन्जी झालेले आहेत। आता इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे। अगदीच कोमट पाणी असावं, जास्त गरम नको। तर त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहे। आता जेवढे वडे आपल्याला सर्व करायचे आहे तेवढेच वडे मी या पाण्यामध्ये टाकून घेतले। 5 ते 6 मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे। 6 मिनिटानंतर यातील सगळं पाणी पिळून घ्यायचं। अगदी हलक्या हाताने आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे। वडे तुटणार नाही याची काळजी घ्या। अगदी हलकंसं प्रेस करायचं आहे आणि पाणी काढून घ्यायचं। ही प्रोसेस करणं फार महत्त्वाची आहे, यामुळे दहीवडे छान नरम होतात। तर मी इथे 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट नसावं।
तर यामध्ये मी 1 चमचा साखर घालते आहे आणि अगदी चवीनुसार मीठ घालायचं. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि दही आपण छान एकसारखं फेटून घेणार आहोत. दह्यातील गुठळ्या वगैरे सगळं आपल्याला मोडून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही यात पाणी ॲड करू शकता. तर फेटून घेतल्यानंतर दही छान क्रीमी एकसारखं आणि दाटसर दिसायला हवं अशा पद्धतीने आपण दही फेटून घ्यायचं आहे. तुम्ही दही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊ शकता, पण मी इथे थंडच दही वापरलेलं होतं. तर आता दही वडे सर्व करून घेऊया. तर वड्यांवर मस्त असं हे थंडगार क्रीमी दाटसर दही टाकून घेऊया. तसेच ही हिरवी चटणी टाकायची आहे. ही पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी आहे. यावर चिंचेची गोड चटणी टाकून घेऊया. आवडीनुसार तुम्ही या चटणीचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तसेच लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि काळं मीठ घालायचं आहे. छान असं चटपटीत होते. तर तुम्हाला आवडत असेल तर यावर शेवसुद्धा घालू शकता आणि थोडेसे इथे डाळिंबाचे दाणेसुद्धा मी इथे घेतले आहे. तर छान असे मऊसूद जाळीदार दहीवडे आपले इथे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. एक दहीवडा मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. बघा किती छान नरम असे झालेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.